नमस्कार, मी अतुल शिवाजी पालव, राहणार साटेली तर्फ सातारा, वयवर्ष 51, गंधा शेट्टी. आमच्या गावामध्ये अनधिकृत मायनिंग प्रकल्प चालू असून सदर मायनिंग विषयी मी तहसीलदार, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तरी आमच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि सदर मायनिंगचा दुष्परिणाम आमच्या जनजीवनावर पडत आहे. आमच्या दररोजचे पिण्याचे पाणी पण दूषित झालेले आहे. मागे मी याविषयी आत्मदानाचा इशारा दिला होता. त्यावेळी मी 15 दिवसांनी कलेक्टरांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी कलेक्टर अनिल पाटील यांनी मला सांगितलं की तुम्ही कोकणी माणसं खूप माजलात आणि खूप हुशार झाला, तर माणसं तिथे मेलीत का? तर मी त्यांना विचारलं की मेल्यानंतर मेले काय, तुम्हाला यायला सांगायला येऊ का? तर नाही. तर मेलीत का, मग नंतर मी त्याच्या हे करायला येतो, पंचनामा करून तुम्हाला मी नंतर पैसे देतो म्हणून. तसं त्यांच्यानी मला सांगून मला तिथून घालवून दिलं. मी त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप घेऊ शकत नाही. या विषयामध्ये, मायनिंगच्या विषयामध्ये माझा कुठचाही त्याच्यामध्ये रोल नाही आहे. तर ते सगळं सेंट्रलाइज आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून हे सगळ्या संमती येतात असं तहसीलदारांनी सांगितलं. असंच मागणं आहे की सदर प्रकल्प हा त्वरित बंद करावा, कारण की पुढे संपूर्ण गावाचं आणि जनजीवनाचं पाणी दूषित झालेलं आहे. याचा सरकारने याच्यावर काय ते ठेवा, हीच एक नम्र विनंती.